आज 4 एप्रिल 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. आज आपण पाहिलं असता टॅरिफची जी कंटिन्यू सध्या चर्चेत विषय आहे, त्याच्यामुळं सर्वच मार्केटचे इंडायसेस वर्ल्ड मार्केटचे आपल्याला खराब झालेले दिसत आहेत. मुख्यतः अमेरिकेचे झालेले आपल्याला दिसत आहे. त्याच्यात आपण पाहिलं असता अमेरिकेचे जे मार्केट घटलेलं आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपल्याला अमेरिकेच्या किंवा जगाच्या मानाने आपल्याला साधारण अमेरिका आणि आपल्या बाकी देशांच्या GDPचा साईज समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण वर्ल्डची जर इकॉनॉमी पाहिली त्याच्या अगेन्स्ट एकटं अमेरिकेचं 29.15 ट्रिलियन आपल्याला GDP दिसत आहे. त्यानंतर चायना, जपान, जर्मनी, इंडिया आणि मग आपल्याला युरोपियन कंट्री अशा प्रकारे डाटा इथं दिसत आहे. साधारण सांगण्याचा उद्देश असा आहे की अमेरिकेचं जे काल मार्केट पडलं त्याचा परिणाम होणं हे साहजिकच आहे, कारण इतके देश त्यांच्याशी संलग्न असून त्याच्यासोबत आपलं काम चालू आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता साधारण अनएम्प्लॉयमेंट रेट जे अमेरिकेचे होते तो सुद्धा डाटा मध्ये चांगला आलेला आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट हे निव्वळ टॅरिफ वॉर नसून याच्यामध्ये टॅरिफ वॉर तर आहे पण ट्रेड वॉर चालू झालेला आहे, कारण अमेरिकेने ज्या घोषणा केल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं क्रूड ऑइलचं उत्पादन वाढवणे याच्याबद्दल ट्रम्प आल्यानंतर जे त्यांच्या स्पीचमध्ये ड्रिल बेबी ड्रिल असा उच्चार केला होता त्याचे कुठंतर आता रिझल्ट इथं ओपेक त्यांना देताना दिसत आहे. कारण अमेरिकेने जे क्रूड उत्पादन स्वतः त्यांचं जे नॉर्वेमध्ये होतं शेल कंपनीमध्ये, तर साधारण अमेरिकेचं ब्रेक इव्हन जर पाहिलं आपण क्रूडच्या ह्याच्यामध्ये तर तो साधारण $60 आसपास आपल्याला आढळून येतो. त्यामुळं तिथपर्यंत ओपेकनी साधारण ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री, त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशननं आधीच उत्पादन वाढवून जवळजवळ दुप्पट उत्पादन तयार करून त्याचे रेट स्वतःहून खाली आणल्यानंतर उत्पादनात वाढ झाल्यानंतर अमेरिकेच्या ड्रिल बेबीला काही अर्थ राहत नाही. त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला इथं दिसत आहे. टॅरिफ हा विषय चालू असताना आपल्याला अमेरिकेच्या ज्या ह्या गोष्टी आहेत की टॅरिफ वाढवण्याचं मुळात कारण किंवा सर्वांच्यावर टॅरिफ अचानक आकारण्याचं कारण जे बाकी देश त्यांना एक्सपोर्ट करतात त्यांचे मार्जिन्स कमी करणे आणि अमेरिकेचा आर्थिक फायदा करणे हे त्यांच्या हितासाठी त्यांनी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. पण त्याचा दुसरा इफेक्ट इन्फ्लेशन जे आपण म्हणतो अमेरिकेत वाढून त्या इन्फ्लेशनचा मुळं अमेरिकेत जर इन्फ्लेशन जेव्हा वाढतं तेव्हा रिसेशन येतं, मंदी होते, कामकाज कमी होतं. त्यामुळं ते नवीन संकट उभा राहू नये किंवा ते राहू शकतं ह्या कल्पनेनं मार्केटमध्ये जागतिक मार्केटमध्ये आपण पाहिलं असता आज मोठी मंदी आपल्याला दिसत आहे. जसं अमेरिकेचं मार्केट पडताना दिसत आहे पण त्याच्या मागं अमेरिकेचा हेतू आहे. त्याच्या समोर आपल्याला ओपेक कंट्रीज उभारलेले दिसतात, त्याच्यामुळे आपल्याला इथं आज क्रूडचे रेट कमी झालेले दिसत आहेत. साधारण आपण पाहिलं असता क्रूडमध्ये आज आपण मंदी पाहत आहोत. त्याचे कारण ओपेकने उत्पादन डबल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिसरी गोष्ट अमेरिकेला महासत्ता राहण्यासाठी बाकीच्यांचे मार्जिन्स कमी केले पाहिजे, नाहीतर वेगानं आता चायना वाढत आहे. साधारण चायनाचा प्रेझेन्स इतर देशातही आहे, तिथं राहून सुद्धा आपण त्याला इनडायरेक्टली म्हणू चायनाची ग्रोथ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बऱ्याच देशात लँड असून किंवा तिथे इन्व्हेस्टमेंट करून त्यांची आता सध्या
एक्सपोर्टची वाढ चालू आहे. साधारण हे सगळं लक्षात घेता अमेरिकेला बाकी देशांचे मार्जिन कमी करून त्याचा फायदा डायरेक्ट अमेरिकेला कसा होईल, एक्सपोर्ट जे आपण अमेरिका इम्पोर्ट करते त्याच्यातले मार्जिन कसे वाढतील त्यासाठीचा हा प्रयत्न आता म्हणण्याचा आपण सोडूया, कारण आता हे ट्रेड वॉर चालू आहे. त्यामुळं आपलंही मार्केट त्याच्यात भरडलं जाणार आहे, कारण आपली इकॉनॉमीचा साईज आणि त्याच्या आपण वर्ल्ड इकॉनॉमी साईज पाहत आहोत. अमेरिका विरुद्ध बाकी देश असं आता सध्या थोडं हे चालू झालेलं चित्र दिसत आहे. आपण हे ओव्हरऑल इकॉनॉमीचं का पाहत असतो, तर मार्केट हा आपला शेअर मार्केट हा विषय जरी असेल तरी इकॉनॉमीची जाण असणं किंवा त्याची माहिती असणं हे प्रामुख्यानं आपल्याला कशात आपण मार्केटमध्ये काम करू न करू प्रत्येक माणसाला त्याची माहिती असणं, इकॉनॉमी कशी काम करते हे फार गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपण पाहिलं असता आज आपण नेहमीप्रमाणे पाहतो, आज इंडिया विक्स थोडासा वाढलेला दिसत आहे. आपला निफ्टी जे आहे 22,857 अंकाने बंद होऊन त्याच्यात 345 अंकाची घट झालेली आहे. साधारण 22,904.45 अंकाने बंद होऊन त्याच्यात 345 अंकाची घट झालेली आहे. सेन्सेक्स पाहिला असता आपण 75,364 अंकाने बंद होऊन त्याच्यात 930 अंकाची घट झालेली आहे. बँक निफ्टीमध्ये पाहिलं असता आपण 51,502 अंकाने बंद होऊन त्याच्यात 94 अंकाची घट झालेली दिसत आहे. डाव जोन्स जे आता आपल्याला दिसत आहे 1400 अंकाने घटलेला आहे. S&P नॅसडॅक क्रमाक्रमाने आपल्याला नॅसडॅक 766 अंकाने घटलेले दिसत आहे. साधारण आपण पाहिलं असता युरोपियन कंट्रीजमध्ये टॅक्स जर्मनी, साधारण फ्रान्स आणि ब्रिटन आपल्याला हे सुद्धा मार्केट प्रामुख्याने घटलेले दिसत आहे. निक्की पाहिला असता आपण जपानचा, त्याचं सुद्धा मोठं एक्सपोर्ट आहे अमेरिकेला, तो सुद्धा आपल्याला घटलेला दिसत आहे. ओव्हरऑल युरोपियन एशियन कंट्रीज आपल्याला कमी झालेले दिसत आहे. कालच आपण पाहिल्यानुसार किंवा जो अमेरिकेचा डेटा होता, क्रूड इन्व्हेंटरी सुद्धा ज्यादा आली होती. ती ज्यादा असताना वर्ल्ड मध्ये ओपेकने उत्पादन डबल करणं हे सर्व ट्रेड वॉरचं लक्षण आहे. त्यामुळं आपल्याला थोडंसं मार्केटचा विषय सोडून हे जे आर्थिक व्यापार युद्ध चालू आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर मार्केटमध्ये आपण सतत कॅशवर आपण शिफ्ट राहिलं पाहिजे. मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुर्तास लॉंग टर्म अडकण्यासारखं तर वातावरण दिसत नाही आहे. साधारण हे सगळं नंतर कमी झाल्यानंतर आपल्याला असं पण दिसून येईल की आता जसे क्रूडचे रेट खाली आल्यानंतर ऑइल बॉन्ड जे असतात, जे क्रूड बद्दल इन्व्हेस्टमेंट जे वर्ल्ड मध्ये होत असते त्याच्यातून थोडेसे पैसे बाहेर निघताना दिसतील. मग ते परत आपल्याला कुठेतरी सोवरेन मेटल किंवा साधारण सोवरेन बॉन्ड आणि मग काहीशी इक्विटीत येताना दिसतील. त्यासाठी बराचसा अवधी जाऊन परत आपल्याला ती मंदी संपून जेव्हा दिसेल तेव्हा थोडंसं तुर्तास आपल्याला मार्केट तेजीपासून लांब दिसत आहे. आता आपण पाहिलं असता सेक्टर इंडायसेस मध्ये पाहू, आज निफ्टी मध्ये आपल्याला 570 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपण 1245 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असता आपण 156 अंकाने घट झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 49 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आज फायनान्स सेक्टर सुद्धा आपल्याला इनडायरेक्टली PSU बँक आणि फायनान्स ज्याचा टॅरिफशी संबंध नाही ते सुद्धा आज आपल्याला त्याच्या टॅरिफच्या सर्कलमध्ये मंदीच्या चपटमध्ये येताना दिसत आहेत. त्याचं कारण इनडायरेक्ट जेव्हा मार्जिन्स कमी होतील, एक्सपोर्ट कमी होईल तेव्हा ओव्हरऑल पैशाची गरज कमी राहील. थोडंफार प्रत्येक सेक्टरला त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असतं आपण, साधारण वेबसाईट आपल्याला काम करताना दिसत नाही आहे, थोडेफार स्लो दिसत आहे. आपण सेक्टर वाईज नंतर टॉप गेनर लुजर मध्ये आपण पाहू.
टॉप निफ्टी गेनर मध्ये आज बजाज फायनान्स, टाटा कन्झ्युमर, HDFC बँक, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, ICICI बँक, एशियन पेंट, ॲक्सिस बँक इतके आपल्याला दिसत आहेत. लुझर मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला साधारण टाटा स्टील, हिंदाल्को, ONGC, टाटा मोटर, सिप्ला, L&T, अडानी पोर्ट, सन फार्मा, विप्रो, इंडोसिंड बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स, JSW स्टील, जिओ फायनान्स, डॉक्टर रेड्डी, अडानी एंटरप्राइजेस, सेलटेक, कोल इंडिया, TCS आणि इन्फोसिस इत्यादी आपल्याला लुजर्समध्ये दिसत आहे. आज आपण पाहिलं असता साधारण गिफ्ट निफ्टी सुद्धा आपल्याला 450 पॉईंट खाली दिसत आहे. इथं पाहिलं असता आपल्याला ते लक्षात येईल. साधारण मार्केटमध्ये ओव्हरऑल आपण मार्केट घटण्याचं कारण पाहिलेलं आहे. कुठंतरी हे चेंज होऊन ट्रेड वॉर टॅरिफचा विषय थोडासा आपल्याला बाजूला सरकलेला दिसत आहे. इकॉनॉमीच्या वर्चस्वाबद्दल जे वॉर आहे ते थोडंसं दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता आज ऑप्शन चेन मध्ये बरेचसे टेम्पररी सपोर्ट बनताना दिसत आहे तिथं. पण ते सपोर्ट आता किती काम करतात हे आज आपल्या लक्षात आलं असेल. थोडंफार कोणतेही मार्केटमध्ये गोष्ट आपण ही फक्त थिअरी म्हणून अभ्यास करत असतो, पण हे मार्केट कधीही प्रिडिक्टेबल नसतं. त्या वेळेला आपण जसं युद्धात गेल्यानंतर पूर्ण तयारीनिशी जावं लागतं, सगळ्या माहिती घेऊन, सगळ्या कला शिकून, सगळ्या ट्रिक शिकून, त्यासाठी लागणारी सगळी शस्त्र साहित्य जसं आपण कॅपिटल पुरेसं म्हणतो हे घेऊन काम केल्याशिवाय आपल्याला त्याच्यात सक्सेस रेट दिसत नाही. म्हणजे आपल्याला याच्यातून एक लक्षात येऊ शकतं की आपण का फेल्युअर होतो, का नुकसान होतं. तर पुरेसं मार्केटमधलं नॉलेज आणि त्याला लागणारी साधनं एक कोणती तर गोष्ट असून चालत नाही. त्याला सर्व गोष्टी ह्या प्रपोर्शनेट गरजेच्या असतात. कॅपिटल ही त्यातली मुख्य बाब आहे आणि नॉलेज हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण आज फंड ॲक्टिव्हिटीमध्ये पाहू. डोमेस्टिक इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांनी आज 14,454.32 कोटीची नेट खरेदी कॅशमध्ये केलेली दिसत आहे. त्यानंतर 16,174.64 कोटीची नेट विक्री आपल्याला कॅशमध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने केलेली दिसत आहे. त्यानंतर पाहिलं असतं आपण नेट 1720.32 कोटी नेट ही विक्रीची फिगर आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची आपल्याला दिसत आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट आणि फॉरेन प्रमोटर इन्स्टिट्यूट FPI म्हणतो आपण, त्यांनी 13,946.58 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे आणि 17,430.56 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर नेट फिगर पाहिली असता 3,483.98 कोटीची आपल्याला नेट विक्रीची फिगर दिसत. आता आपण F&O मधील फिगर पाहू. आज 4 एप्रिलला निफ्टी इंडेक्स फ्युचरमध्ये पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये 2,092.21 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 33.61 कोटीची नेट विक्री इंडेक्स फ्युचर जे आहे निफ्टी बँकचं त्याच्यात केलेली दिसत. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण 1.29 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या फ्युचर्स मध्ये आपल्याला 148.33 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण 3.29 कोटीची नेट विक्री केलेली. त्याच्यानंतर आपण इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहू. इंडेक्स ऑप्शन्स मध्ये पाहिलं असतं आपल्याला निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये 34,840.65 कोटीची नेट विक्री दिसत आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये 3,211.10 कोटीची नेट विक्री दिसत आहे. 3,211.10 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे.
निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण 307.45 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपल्याला 225.51 कोटीची नेट विक्री केलेली दिसते. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण 6.45 कोटीची नेट खरेदी केलेली आपल्याला दिसत आहे. आता FI स्टॉक फ्युचर्स मध्ये आपण पाहिलं असता आपल्याला 3763.77 कोटीची नेट विक्री केलेली दिसते. त्याच्यानंतर स्टॉक ऑप्शन्स मध्ये आपण 3968.08 कोटीची आपल्याला नेट आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. साधारण त्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल आज एक विंडोची फिगर पाहिली. सेक्टरल इनलायसिस मध्ये प्रयत्न केला पण आपल्याला इथं रिफ्रेश होताना दिसत नाही आहे. जे टॅरिफचे सेक्टर आहेत ते आपल्याला साधारण घटलेले दिसत आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये सगळे सेक्टर आपल्याला आज नेगेटिव्ह दिसत आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस आणि FMCG जे कायम आपण त्याला बचावात्मक म्हणतो ते दोन सेक्टर्स प्लस मध्ये फक्त आपल्याला आज दिसत आहे. त्याच्यानंतर आपण सेन्सेक्स पाहिला, बँक निफ्टी पाहिली, त्याच्यानंतर आज इंडिया विक्स पाहिला असता आपल्याला फारसं काही त्याच्यात वाढ दिसत नाही आहे. त्याच्यानंतर डॉलर इंडेक्स पाहिला असता आपल्याला पुन्हा आपल्याला 102.64 दिसत आहे, 0.70 ने वाढलेला आहे. गोल्ड पाहिलं असता आपण, गोल्ड मध्ये जी अनसर्टनिटी जी टॅरिफ मुळे झाली होती त्याचे प्राइसेस साधारण सगळीकडे टॅरिफचे पर्सेंटेज किती लावणार काय हा बबल बस्ट झालेला असल्यामुळं त्याच्यातलं सुद्धा गोल्ड मध्ये जी अनिश्चितता म्हणजे मार्केटच्या अनिश्चिततेचा फायदा डॉलर्स किंवा ह्याच्यात न जाता गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट जी झाली होती सेंट्रल बँकेने फार मोठी खरेदी त्याच्यात केलेला आकडा आपण न्यूज मध्ये पाहू शकतो. त्याच्यात आपल्याला त्याच्यामुळे जी तेजी होती ती कुठं आपल्याला थांबलेली दिसत आहे. त्याच्यात प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. त्याचा आजचा गोल्डचा दर आपल्याला 88,600 इतका दिसत आहे. त्याच्यानंतर US डॉलरचा जर रेट पाहिला असता 85.56 रुपये इतका आपल्याला US डॉलर दिसत आहे. त्याच्यात 0.33 पैशाने वाढ झाली. क्रूडचं आपण आत्ताच पाहिल्यानुसार ज्या ओपेकचं उत्पादन डबल झालेलं आहे प्लस अमेरिकेची इन्व्हेंटरी आणि ते साधारण आपल्याला इथं क्रूडच्या प्राइसेसमध्ये मंदी होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. साधारण हे मार्केटला जरी फायद्याचं असेल तर ओव्हरऑल जो निगेटिव्ह इफेक्ट आहे त्याच्यात आपल्याला त्याचा हे होताना साधारण आपण म्हणू शकतो ते सफर होताना दिसत. पण क्रूड कमी होतं ही फार फायद्याची आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ओपेकनं उत्पादन वाढवून आपण नुकतंच पाहिलं अमेरिका आणि ओपेकचं जे समोरासमोर युद्ध चालू आहे ट्रेडवर त्याचा हा परिणाम दिसत आहे. क्रूड आपल्याला $60.90 इतकं दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता ओव्हरऑल मार्केटमध्ये निगेटिव्ह दिसत आहे आपल्याला. निगेटिव्ह मध्ये गोल्ड पाहिला असता डॉलरमध्ये 3049 इतकं दिसत आहे. $64 साधारण भेटलेला आहे. त्याच्यात सुद्धा आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला जेव्हा गोल्ड क्रूड किंवा आपण पाहिलं असता स्टॉकमध्ये इक्विटीमध्ये जेव्हा आपल्याला मंदी दिसते तेव्हा आपल्याला लक्षात येत असेल की याच्यातली जी लिक्विडिटी आलेली आहे ती कुठं ना कुठं फिरून थोडीफार आता क्रूड खाली आल्यानंतर ऑइल बॉन्ड मधून बाहेर निघून साधारण परत कुठंतरी सोवेरियन बॉन्ड किंवा मार्केटमध्ये रिटर्न येताना दिसेल. त्याच्यासाठी थोडासा काळ जाईल पण हे साधारण टेरिफचे जोपर्यंत निगोशिएशन होत नाहीत, निगोशिएशन झाले तरी आपल्या कंपन्यांचं री-रेटिंग होणार कारण जेव्हा टॅरिफचा रेट फिक्स होईल त्याचे निगोशिएशन होतील तेव्हा मार्जिन्स बदललेले असणार. मार्जिन्स बदलले की त्याचं प्राइस बदलणार. असं सगळं हे चक्र गोल जे इकॉनॉमीचं आहे चालू राहील. साधारण त्या हिशोबानं आपण त्याचा अभ्यास करत राहू आणि सुरक्षित गुंतवणूक करत राहू आणि फोमोमध्ये पडण्यासारखं हे मार्केट नाही आहे. फार सेफ्टीमध्ये काम करावं लागेल. त्यासाठी आपल्याला भरपूर नॉलेज घेणं गरजेचं आहे.
कितीही मोठे लार्ज कॅप शेअर कितीही स्वस्तात मिळाले तर त्याचं व्हॅल्युएशन आपण त्याच्या किमतीनुसार न करता त्याचे पी रेशो, अर्निंग पर ओव्हरऑल इकॉनॉमिक जो ट्रेंड चालू आहे तो बघून आपण त्याच्यात गुंतवणूक गरजेचं आहे. बऱ्यापैकी मला वाटते आपला आज कव्हर झालेला आहे. काही शंका असतील तर आपण कमेंट करू शकता किंवा काही माहिती हवी असेल तरी सुद्धा विचारू शकता. आपण तो देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.